विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालातून धक्कादायक निकाल समोर आले। विधानसभेच्या निकालातून महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक ही पहिलीच निवडणूक होती ज्यामध्ये पक्षातील प्रमुख नेते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार होते। पक्षफुटीनंतर खरी शिवसेना आमचीच या सुरू असलेल्या वादात दोन्ही शिवसेनेचा कस विधानसभा निवडणुकीत लागणार होता। शिंदेंच्या शिवसेनेचे 57 उमेदवार निवडून आले तर ठाकरेंच्या शिवसेनेचे केवळ 20 उमेदवार निवडून आले। तर दुसरीकडे मनसेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खातं देखील उघडता आलं नाही। यामुळे राज्यभरातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता तरी एकत्र यावं अशी मागणी होत होती, परंतु यावेळी दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य करणं टाळलं होतं। पण काल संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते। यावेळी त्यांना आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता। यावर या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं। तर आगामी काळात खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी रुचिता। न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये आपलं स्वागत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल हे जाणून घेण्याआधी आपण थोडं भूतकाळ डोकावून बघू। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। पक्षाची स्थापना केल्यानंतर 2009 ला मनसेने पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली। त्यावेळी पक्षाचे 13 उमेदवार विजयी झाले होते। तर पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 219 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी केवळ एका जागेवर मनसेला विजय मिळवता आला। 2019 ला देखील त्यांनी 101 जागा लढवल्या होत्या। त्यावेळी देखील मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला। यंदाच्या निवडणुकीत तर मनसेला आपलं खातं देखील उघडता आलं नाही। यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीला उभे असलेले राजपुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। अमित ठाकरेंचा झालेला पराभव हा राज ठाकरेंच्या सर्वात जास्त जिव्हारी लागल्याचं बोललं गेलं। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 20 उमेदवार निवडून आले। आपल्याला सर्वांना माहितीये की एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं। बंड केल्यानंतर सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने पक्षाचं नाव आणि चिन्ह अशा दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिल्या। तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पक्षफुटीनंतर खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही पक्षांमधून केला जात होता, परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 57 आमदार निवडून आल्यामुळे आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला देखील चांगली कामगिरी करता न आल्याने दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच ती वेळ असा सूर राज्यभरातून उमटू लागला। आता आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल हे जाणून घेऊयात। गेल्या काही वर्षांपासून विभक्त राजकीय प्रवास करणाऱ्या या दोन बंधूंमध्ये मतभेद कायम आहेत, पण जर ते एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय शैली वेगळी असली तरी हे दोघेही मराठी अस्मिता, मराठी माणसाचे हक्क आणि हिंदुत्व यावर ठाम भूमिका घेत आलेत। त्यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रातील मराठी अस्मितेला नवा आधार मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः मुंबई आणि ठाण्यासारख्या भागांमध्ये मराठी मतदारांवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो। जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा थेट परिणाम सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर होईल। शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणं हे सत्ताधारी गटासाठी मोठं आव्हान ठरू शकतं। तर आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन मराठी मतदारांमध्ये असलेली नाराजी दूर होण्यास मदत होईल असं राजकीय जाणकार म्हणतात। त्यांच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु एकत्र येण्यावर अद्याप कोणीच भाष्य केलेलं नाहीये। त्यामुळे भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल। भविष्यात हे दोघे एकत्र येतील का आणि जर तसं झालं तर त्याचा राज्याच्या राजकारणावर काय प्रभाव पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।